नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत. मी आता आहे माझ्या स्वर्गामध्येच म्हणजे माझं कोकणकडनं ट्रेन मी आता रात्री प्रवास केला आणि आता मी रत्नागिरीमध्ये आहे. इथे येईपर्यंत खूप तुफान गर्दी होती. म्हणजे रात्री झोपायला थोडा पाय ठेवायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आता जर तुम्ही ट्रेनमध्ये बघितलात तर गर्दी ही अजिबात नाही आहे. हे बघा, दाखवतो. गर्दी अजिबात नाहीये. आणि रात्री खूप तुफान राडा होता ट्रेनमध्ये. म्हणजे मी राडा का म्हणतोय, इथे फक्त एवढ्या गर्दीमध्ये एकच वास होता, तो राईच्या तेलाचा. एवढं बाहेरचं पब्लिक आहे ना, सांगायचं म्हटलं आपलं पब्लिक कमी आणि बाहेरचं पब्लिक जास्त. म्हणजे कोकणात माझं गाव असल्यामुळे मी नेहमी या ट्रेनने येत असतो. आणि ट्रेनने येत असताना आतापर्यंत ट्रेनमध्ये कधी मारामारी झाली, कधी काही झालं हे पाहायला मिळत नव्हतं. पण सध्याच्या घडीला हे असं खूप पाहायला मिळते. का ते माहिती नाही, पण हे जे काही लोक आहेत, जे बाहेरून आलेले आहेत, ते ऐकत नाहीत. कोकणी माणसाचं ऐकत नाही. साधा भोळा कोकणी माणूस आहे, तो थोडा बोलला बाबा फरक, तर हे लोक ऐकत नाही. अशा काही गोष्टी भरपूर असतात. त्यामुळे खूप सध्याची कंडिशन आहे ती खूप कठीण आहे. खरं तर सांगायला गेलं ना, इथल्या सरकारने महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. खूप पब्लिक आहे बाहेरचं. फडणवीस सरकारने समजून घ्यायला पाहिजे की येणारे जे लोंढे आहेत ते लोंढे थांबवायला पाहिजेत. तर हे आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या कोकणासाठी खूप कठीण काळ होणार आहे. ही माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र.